छत्रपती संभाजीनगर शहरातील जिन्सी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे। किराडपुरा भागातील रहमेनिया कॉलनी परिसरात सुरू असलेल्या रेशनिंगच्या धान्याचा काळाबाजार उघडकीस आणलाय। शासनाकडून अंगणवाडीतील लहान मुले आणि गरोदर मातांसाठी मोफत दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराची पाकिटे फोडून ते अन्न खुल्या बाजारात विकण्याचा काळाधंदा येथे सुरू होता। या कारवाईत गुन्हे शाखेने तब्बल 17,06,500 रुपये किमतीचा रेशनिंगचा माल आणि वाहने जप्त केली आहे। मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन कल्याणकर यांच्या पथकाने जिल्हा पुरवठा अधिकारी आणि बालविकास अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत रहमेनिया कॉलनीतील एका गोदामावर छापा टाकलाय। या छाप्यात रेशनिंगच्या तांदळासह अंगणवाडीतील बालकांसाठी असलेला खिचडीचा तांदूळ आणि मिक्स पावडरचे साठे आढळून आले। या प्रकरणी पोलिसांनी समीर बाबर कुरेशी, फहाद लाईक शुत्री आणि फदरीन गनी पठाण या तिघांना रंगेहात अटक केली आहे। मुख्य आरोपी कलीम छोटू कुरेशी आणि आवेश कुरेशी सध्या फरार आहेत। जिन्सी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत 2 वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून न्यायालयाने सर्व आरोपींना 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे।